अजित पवारांसाठी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची देखील तयारी होती आणि त्यासाठी पक्षाची बैठक देखील आयोजित केली होती, असं गौप्यस्फोट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केलाय। पण त्याआधीच अजित पवार भाजपसोबत गेले, पक्ष एकसंघ राहावा म्हणून सातत्याने प्रयत्न केले, असं देखील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले। विरोधी पक्ष नेते ते झाले त्यावेळीच मी त्यांना ऑफर केलेलं की तुम्ही अध्यक्ष व्हा, मी विरोधी पक्ष नेता होतो। त्यावेळी ते म्हटले नाही, मी विरोधी पक्ष नेता होणार आहे, माझा चॉईस तो आहे, अध्यक्षपदात माझा रस नाही। आणि त्यानंतर अचानक ते मला जर बोलले असते की मला अध्यक्ष व्हायचं आहे, तर मी षण्मुखानंद हॉलमध्येच जाहीर केलं असतं की दादांची इच्छा आहे, दादांना आता अध्यक्ष करा, मी 5 वर्ष पूर्ण केलेत। अचानकपणानं 2 तारखेला ही घटना झाली, त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय झाला। पण पक्ष म्हणून ज्या कामं करायची ती आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित केली, संघटनेला महत्त्व देण्याचं काम आम्ही केलं। शेवटी मी माझा व्यक्तिगत स्तोम माजणार नाही यासाठी देखील कायम आम्ही सगळेच जागृत राहिलो। मी तर व्यवस्थित कधीच व्यक्तिगत स्तोम निर्माण होणार नाही याची काळजी घेतली। पक्ष चांगला बळकट झाला होता असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।